स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. 400 कोटींच्या जुन्या नोटांनी भरलेला कंटेनरची कर्नाटकाच्या चोगला घाटात झालेल्या लूट प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक चोरी आणि इतर प्रकरणाचा आता सीआयडी तपास करणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती, पण आता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. एसआयटीनं दिलेल्या रिपोर्टवर गृह विभागाला संशय आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. 16 ऑक्टोबर 2025 मध्ये गोव्यावरून कर्नाटककडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटीच्या जुन्या नोटा असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची तक्रार नाशिक ग्रामीण पोलिसांना संदीप पाटील यांनी दिली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण अतिशय गंभीर व संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता सीआयडीकडे हे संपूर्ण प्रकरण सोपवण्यात आले आहे. दरम्यान तक्रारदार संदीप पाटील यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. नाशिक एसआयटीने हा पूर्ण प्रकार यांचा तपासात हे प्रकरण दाबण्याच्या दिशेने चालू होतं. यांनी कोर्टामध्ये जी सी समरी दाखल केली आहे, यांना हे प्रकरण बाहेर काढायचंच नव्हतं. आता हा जो तपास सीआयडीकडे गेलेला आहे, नक्कीच सीआयडीवाले हा सर्व खुलासा करतील आणि हा सर्व प्रकार बाहेर काढतील. यांचं म्हणणं असं असेल का 400 करोडची रॉबरी झालेली नाही आहे, तर मी त्यांना ते ऑडिओ पुरावे दिले होते. टोल नाक्यावर विराट गांधी व विशाल नायडू हे हत्तरगी टोल नाक्यावर स्पॉट झालेलं आहे, त्याचा फोटो दिला होता. त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी त्या दिवशीचं आलेलं आहे. सगळं काही पुरावा असून यांनी हे कोणतेच पुरावे रेकॉर्डवर घेतले नाही. यांनी काय तपास केला आणि काय रिपोर्ट दिला, आता हा सर्व काही रिपोर्ट माझ्याकडे समोर आलेला आहे. आता सीआयडीवाल्यांना आता मी अजून काय सीआयडीवाल्यांना पुरावा देईल आणि नक्कीच हे प्रकरण सर्व बाहेर निघेल. कुठल्या गोष्टीची जेव्हा तक्रारच नव्हती, काही मला या 400 करोड त्यावेळेस तक्रार नव्हती, ब्लॅक मनी असल्यामुळं किशोर सावळांनी याची तक्रार दिली नाही आणि त्यांनी दिली असती तर तेच अडकले असते. कुठली काही तक्रार नसताना ते माझ्याकडे येत आहे आणि त्यांच्या गाडीमध्ये माझा एक मित्र पण होता. माझ्या मित्रासमोर सगळ्या काही गोष्टीचा त्यांनी खुलासा केला. 5 मिनिटासाठी बसला. एवढं मोठं प्रकरण असल्यानंतर किशोर सावळांनी त्यांच्यासमोर व्हिडिओ कॉल केला आणि किशोर सावळा बोलले की याला बसून ठेवा, म्हणे मला पैशासाठी फोन येणार आहे. विटनेस असून सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे का विटनेस काही सापडले नाही. यांनी कोणते विटनेस, काही पुरावे यांनी रेकॉर्डवरच घेतलेले नाही, जे एसआयटीवाल्यांनी घ्यायला पाहिजे होते. खरं तर हे प्रकरण सर्व दाबण्याच्या दिशेनेच चालू होता आणि 31 तारखेपर्यंत सर्व काही तपास योग्य चालू होता. 31 तारखेला किशोर सावळा स्वतःहून सरेंडर होतो आणि हा पूर्ण तपास फिरतो आणि किशोर सावळासमोर मला 2 तारखेला मारलं जातं आणि मला सांगितलं जातं का तू पैसे मागितले अशी स्टेटमेंट लिहून दे. म्हणजे नक्की हा प्रकार काय चालला होता. किशोर सावळा आल्यानंतर यांनी हा तपास कोणत्या दिशेने यांनी फिरवला. 31 तारखेपर्यंत सगळा व्यवस्थित तपास चालू होता, मग नंतर अचानक काय झालं, किशोर सावळा आल्यानंतर हा सगळा तपासच खोटा, ही पूर्ण फिर्यादच खोटी. नक्की याचा खुलासा सीआयडीवाले करतील आणि त्यांना मी अजून काय पुरावे देईल. सीआयडी या प्रकरणाची सखोल चौकशी कशा प्रकारे करते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.